कदमवाडी परिसरात रिक्षा मोफत सोडण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी वेगाने कारवाई करत 4 आरोपींना अटक केली आहे। त्यानंतर गुन्हा घडलेल्या परिसरात तसेच आरोपींच्या गल्लीतून त्यांची धिंड काढत पोलिसांनी गुन्हेगारीवर वचक असल्याचा ठोस संदेश दिला। या प्रकरणातील फिर्यादी रवींद्र सखाराम बावणे वय 57, रिक्षा व्यवसाय, राहणार साळुंखे कॉलनी, कदमवाडी, कोल्हापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:30 वाजता त्यांच्या घरासमोर ही घटना घडली। या प्रकरणात स्वप्नील आबाजी आडुळकर, विजय उर्फ बंडू बयाजी गावडे, अजय राजू येडगे आणि लक्ष्मण रामचंद्र बावधणे या चौघांना आरोपी करण्यात आले। फिर्यादीनुसार गांधीनगर येथील ओंकार बारमध्ये दारू पिण्यासाठी रिक्षातून मोफत सोडले नाही या कारणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला तुला आता जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली। त्यानंतर गुप्ती, कुऱ्हाड आणि लाकडी बांबूच्या साह्याने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। फिर्यादीच्या पोटावर, उजव्या हातावर गुप्तीने वार करण्यात आले, तर त्यांचा मुलगा तेजस रवींद्र बावणे यांच्यावरही कुऱ्हाडीने व बांबूने हल्ला करून गंभीर दुखापत करण्यात आली। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शाहूपुरी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत 4ही आरोपींना अटक केली। त्यानंतर गुन्हा घडलेल्या ठिकाणासह आरोपींच्या गल्लीतून त्यांची धिंड काढण्यात आली। या कारवाईमुळे परिसरात मोठी गर्दी झाली असून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज, सांगली।